ठीक आहे, मी करेल आता उद्यापासून. म्हणजे आज रात्री करेल आणि उद्या उठल्यावर एकदा दुपारी. व्हायब्रेशन्स कुणाला फील होतोय? हात वर करा. व्हायब्रेशन्स, एनर्जी, स्पंदन या हाताला मीठ हातात घेतल्यावर. मला ओके, मनीषा मॅडम तुम्हाला होतंय ना? ओके, व्हेरी गुड. हा, मला झालं. पहिले 2 दिवस झालं खूप हार्ट बीट्स असे वाटत होते. छातीत जसे आपल्या हृदयाला बीट्स वाटतात ना, तसे हातात मीठ घेतल्यावरती हात ठण 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 एकदम होत होते हाताला. एक मिनिट, परत सांगा काय बोललात? मला ना पहिले 2 दिवस हातात मीठ घेतल्यावर आहे ना, आपल्या हृदयाचे कसे ठोके पडतात तसे हा. हाताला ठोके पडत होते. हा, तसे ठोके वाटले 2 दिवस खूप. ओके 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 नंतर कमी झालं. ओके. सारिका मॅडम. हा मॅडम, माझ्या हातांना आहे ना, माझे हे करायचे नाही, हे नेकचा पूर्ण प्रॉब्लेम क्लिअर झाला माझा सॉल्टचं करण्याने. सॉल्टच्या याच्याने पूर्ण, म्हणजे आता अजिबात दुखत नाही. म्हणजे तुमची जी स्पॉन्डिलिसिस सांगितलं होतं. तुमचं जे हेल्थचा प्रॉब्लेम होता त्या रूम मध्ये नव्हतं. हा, मग तिने लावलं असेल बहुतेक. तुमचा नाही, म्यूट करून राहा तुम्ही. जो ज्याला बोलायचं तोच हे करायचं, बाकीचे म्यूट करायचं. सारिका मॅडम, तुमचा हेल्थ इश्यू जो होता मानेचा, तो आता नाहीये, बिलकुल नाहीये. म्हणजे सॉल्टनी तुम्हाला हेल्थवर फरक पडला? पूर्ण फरक पडलाय. मान माझी एकदम सर्वायकल ओके. इश्यू होता का तुम्हाला? स्पॉन्डिलिसिस होता मला. स्पॉन्डिलिसिस टोटली नीट झाला? येस, आता अजिबात नाही मॅडम, काहीच नाही, काहीच पेन नाही. म्हणजे आपलं सॉल्टचं वर्कआउट करतं. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी खूप छान. सकाळी 3:20 ला उठते आणि मेडिटेशन करते आता 1 मंथ पासून. हा, व्हेरी गुड. तुम्हाला असं मेडिटेटिव्हली पोझिशनवर बसता येतं आता? यस, चेअर घेऊन मी बाहेर टेरेस मध्ये बसते मी. ओके, आता स्पॉन्डिलिसिस तुमचं टोटली गायब झालं? पूर्ण गायब आहे, काहीच नाही. मला बेल्ट होता नेकचा. ओके, आणि तुम्हाला आता आपल्या सगळ्या जे जॉईन झालेल्या क्लायंट्स आहेत, मेंबर्स आहेत, त्यांना काय म्हणणं आहे की आपल्या कॉस्मिक एनर्जीज रेखीनी काय तुमचं चेंजेस होऊ शकतं हेल्थ इश्यूज वर? हो हो, होऊ शकतं. रेकीने सगळं शक्य होऊ शकतं मॅडम. या, व्हेरी गुड, थँक्यू. आणि शहाजी राजे भोसले, अनम्यूट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतंय आपल्या हिलिंग्सनी. तुम्ही परवा 22 तारखेला पर्सनली हिलिंग घेतलेलं आहे माझ्याकडनं. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, बोला. सारिका मॅडम, म्यूट करा. हा, बोला शहाजी. थोडासा फरक पडलेला आहे, पण ते मिठाचं वगैरे मी नाही केलं. मिठाचं करणं खूप गरजेचं आहे. दिवसातून 2-3 वेळा तुम्ही कुठेही जा, ते मीठ घेऊन जायचं आणि ते प्रयोग करायचंय. अदरवाईज कुठलंच हिलिंग मी इथून डिस्टन्स हिलिंग जरी तुम्हाला देत असेल, त्याचा तुम्हाला लाभ होणार नाही. आता या पोझिशनला एक लक्षात घ्या, किती जण जॉईन झाले? आता या पोझिशनला विदाउट सॉल्ट माझी कुठलीच ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, हे लक्षात घ्यायचं. ओके, आता आपण हिलिंग चालू करूया. ओके, बाकी आपण सगळं झाल्यावर बोलूया, बिकॉज टाइम इज पासिंग. सगळेजण कॅमेरा मोबाईल समोर ठेवा आणि व्हिडिओ जर कोणी जॉईन केला असेल तर व्हिडिओ ऑन करा. छाया कोण आहे? छाया कोण आहे? छाया, छाया. शहाजी म्यूट. किती आवाज आहे शहाजी तिथे? कसला मेडिटेशन करणार तुम्ही आता? एवढ्या आवाजात मेडिटेशन होत नाही रजा. बोलताना मी आहे.
बोल व्हिडिओ चालू हं. बोलून सांग त्यांना मी आहे म्हणून सांग ना तू मी जॉईन झाले तुम्ही म्हणून. आहे ठीक आहे. छाया मॅडम हा आहे कॅमेरा ऑन. कुठून करायचं? खाली Hotspot. असेल बघा. चला माझा टाइम नका वेस्ट करू. क्लोज युअर आईज. चष्मा वगैरे सगळं काढा. मेडिटेटिव्ह पोझिशन मध्ये बसा. पण एकच काही चालू करायचंय. बोलू नको आता तू. कुणी सगळ्यांनी म्यूट करायचंय प्लीज. छाया म्यूट इट. डिस्टर्ब करणाऱ्यांना काढून टाकणार आहे इकडून मी डायरेक्ट. मग तुम्ही जॉईन करू शकणार नाही. रोहिणी कॅमेरावर यायचंय. हाँ कीप द कैमरा इन फ्रंट ऑफ यू. चलिए and two others. Who are these people connected? Okay. Okay. चलिए close your eyes. Concentrate on your mind, soul आणि body. डोळे बंद करायचं आहे. आपला सगळं लक्ष आपल्या दोन्ही भुवळ्यांच्या मध्ये आणायचं आहे. डोळे बंद. टेक अ डीप ब्रीथ इन and a deep breath out. पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सोडायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सोडायचं आहे. आपलं पूर्ण लक्ष आपल्या हातावर, हात ओपन टू स्काय, मांडीवर असं ठेवायचं आहे. ओपन हँड्स ऑन युअर लेग. टेक अ डीप ब्रीथ इन and out. Take a deep breath in and out. Take a deep breath in and out. जोरात आवाज यायला पाहिजे. नाकातून श्वास घ्यायचा, तोंडातून सोडायचे 3-4 वेळा. नाकातून श्वास घ्यायचाय, सोडायचंय 3-4 वेळा. आता दोन्ही बुबुळ्यांच्या मध्ये लक्ष द्या. दोन्ही बंद डोळ्यांनी दोन्ही बुबुळ्यांच्या मध्ये बघायचंय. गो डीपर अँड डीपर. पूर्ण दोन्ही बुबुळ्यांच्या मध्ये आता 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 खोलवर बघत जायचंय. बघा 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 पूर्ण आत. दोन्ही बुबुळ्यांच्या मध्ये तुम्हाला अंधारी दिसत असेल, व्हाईट लाईट दिसत असेल, रेड गोल्डन कसलेही लाईट जे दिसत आहे पूर्ण आत 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 स्वतः पळत जायचंय. सगळ्यांनी माझे वर्ड्स फॉलो करायचे प्लीज. सगळ्यांनी माझे वर्ड्स फॉलो करायचे. गो डीपर अँड डीपर डीपर अँड डीपर इनटू युअर थर्ड आय. तिसऱ्या नेत्राच्या मध्यभागी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हवंय. जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर थर्ड आय. आता जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं थर्ड आय मध्ये डीप 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 तुमचे दोन्ही डोळे गच्च बंद झालेले आहे. कितीही ट्राय करा डोळे उघडू शकत नाही. सडनली आपल्या डोक्याच्या वर बघा. डोळे बंद ठेवून विज्युअलाइज करायचं आहे की तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण व्हाईट लाईट, पिंक लाईट, येलो जे पण लाईट कलेक्ट होतीये ती सगळी लाईट घेऊन डोक्यावर जायचं आहे. माझे शब्द फक्त फॉलो करून विज्युअलाइज करायचं आहे. ऑन द टॉप ऑफ युअर हेड.
पूर्ण व्हाईट लाईट कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांडाची ऊर्जा, तुमच्या डोळ्यासमोर आलेली ऊर्जा पूर्ण तुमच्या सहस्त्र चक्र, ते म्हणजे डोक्याच्या वर असणार, ज्याला आपण टाळू म्हणतो, तिकडे पूर्ण कलेक्ट झालेलं आहे. ते जे लाईट तुमच्या टाळूवर कलेक्ट झालेले आहे ते पूर्ण ब्रह्मांडात तुमच्या डोक्याच्या टाळूच्या जाग्यापासून पूर्ण वरपर्यंत ब्रह्मांडात पोचलेलं एक स्ट्रेट लाईन गेली आहे, जसं काय एक पाईपलाईन आहे, कनेक्शन्स आहेत, स्ट्रेट वर ब्रह्मांडात कनेक्ट झालेलं आहे. 1 2 3 जस्ट विज्युअलाइज. सरळ एक बाण आपल्या सहस्त्र चक्रातून ब्रह्मांडात गेलेला आहे आणि तिथे सगळीकडचे व्हाईट लाईट एनर्जी खेचून परत वापस आपल्या टाळूवर आणत आहे. जस्ट विज्युअलाइज. तुमचं टाळू जड होत आहे, जड होत आहे. जसं ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्या टाळूवर आली, तुमचं टाळू, तुमचे डोळे, एवढ्यापर्यंतची जागा पूर्ण जड, झुन 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 जड होत आहे. फील द एनर्जीज. नाही जमत तर परत काय करा, डोळ्याच्या पुढच्या बाजूची सगळी व्हाईट लाईट एनर्जी, गोल्डन एनर्जी कलेक्ट करा डोळ्यासमोर आणि सहस्त्र चक्रावर न्या. सहस्त्र चक्रावर सगळं जमा झालेलं व्हाईट लाईट एनर्जी पूर्ण ब्रह्मांडात घेऊन जा. सरळ सरळ आपल्या टाळूतून डायरेक्ट ब्रह्मांडात एंट्री करताना विज्युअलाइज करा आणि तिथली सगळी पॉझिटिव्ह एनर्जीज वापस आपल्या टाळूवर, त्याला सहस्त्र चक्र म्हणतात, ते घेऊन या वापस. जसं हे कनेक्शन ब्रह्मांडाबरोबर आपला जुळतो, आपलं टाळू दॅट इज सहस्त्र चक्र, आपले डोळे, आपले डोके पूर्ण व्हायब्रेशन एनर्जीजनी हेवी होतात. माइल्ड व्हायब्रेशन्स अँड एनर्जीज अराउंड युअर हेड. वाह, मस्त मस्त. कॉन्सन्ट्रेट करा. आता पूर्ण ब्रह्मांडातली व्हाईट लाईट एनर्जी दॅट इज कॉस्मिक ब्रह्मांड ऊर्जा तुमच्या सहस्त्र चक्रावर पूर्णपणे स्प्रेड झालेला आहे. आता सहस्त्र चक्रातून सगळी नेगेटिव्ह एनर्जीज खाली ढकलत सहस्त्र चक्राला पूर्ण ऍक्टिव्हेट केलेला आहे. वाह, बघा डोळ्यांनी सहस्त्र चक्र पूर्ण व्हाईट लाईट मध्ये भरले आणि सगळी ब्लॅक एनर्जीज खाली गेली आहे. विज्युअलाइज इट. ऍक्टिव्हेट युअर सहस्त्र चक्र विथ व्हाईट लाईट एनर्जी. वाह. आता या आज्ञा चक्र, ते पण थर्ड आय चक्र, त्याच्यावरची सगळी ब्लॅक एनर्जीज, नेगेटिव्ह एनर्जी पूर्ण खाली ढकलायचा प्रयत्न करा आणि सहस्त्र चक्रावरची ऊर्जा पूर्ण डोळे, नेत्र, तिसरा डोळा या सगळ्यावर स्प्रेड करा आणि बघा की कसं व्हाईट लाईट स्प्रेड झाली आणि पॉझिटिव्ह एनर्जी झाल्यात. तसंच नेगेटिव्ह एनर्जी ढकलत तुम्ही तुमच्या थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र कुठं आहे तुमच्या, जिथून वाणी येतं, आवाज, गळा, तिथली सगळी नेगेटिव्ह एनर्जी खाली ढकलत वरून आलेली सगळी व्हाईट लाईट एनर्जी तुमच्या थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्रावर स्प्रेड झालेली आहे. आता सहस्त्र चक्र, आज्ञा चक्र आणि विशुद्ध चक्र पूर्ण व्हाईट लाईट मध्ये कव्हर झालेली आहे. व्हायब्रेशन्स फील करा, फील करा. यू आर फीलिंग द एनर्जीज अँड व्हायब्रेशन्स. सगळे नेगेटिव्ह एनर्जीज खालीपर्यंत ढकलण्यात आलेले आहे, पूर्ण ढकलले गेलेले आहे. आता पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमच्या छातीकडे यायला पाहिजे. दॅट इज हार्ट चक्र, दॅट इज अनाहत चक्र. या चक्रावर जमा झालेल्या सगळ्या ब्लॅक एनर्जीज, नेगेटिव्ह एनर्जी पूर्ण खाली ढकलून द्या आणि तुमच्या हार्ट चक्राला पूर्ण व्हाईट लाईट एनर्जी मध्ये वरून आलेली ऊर्जा खाली आणा आणि पूर्ण फील करा तुमचा चेस्ट, तुमचा हार्ट, तुमचे फुफ्फुस हे सगळे व्हाईट लाईट मध्ये भरले. सगळे त्यातली रोगराई सगळं खाली ढकलून टाका. हार्ट ब्लॉकेजेस, हार्ट इश्यूज, नेगेटिव्ह एनर्जीज, हेवी डोस, रिलेशनशिप इश्यूज हे सगळे खाली ढकलून टाका आणि व्हाईट लाईट एनर्जीनी
तुमचं हार्ट चक्र फील करा. वाव, ब्युटिफुल. व्हिज्युअलाइज करा तुमचं हार्ट चक्र, थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि तुमचं सहस्त्र चक्र व्हाईट लाईट एनर्जी मध्ये फुलफिल झालेलं आहे. हातावर व्हायब्रेशन्स टन 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 ठोके देत आहेत. व्हायब्रेशन्स ऑन युअर हँड. फील करा, तुम्हाला हाताला होतंय व्हायब्रेशन, पायाला होतंय का कुठे होतंय. फील द व्हायब्रेशन्स. युल फील व्हेरी मच ब्युटिफुल एनर्जीज अराउंड यू. एक लक्षात घ्या, हे ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्म्याला, मनाला आणि शरीराला पूर्ण या ब्रह्मांडाच्या ऊर्जेमध्ये भरायचं आहे. ज्या मोमेंटला तुमचं कण आणि कण, तुमचे सेल्स अँड सेल्स, तुमची नसा नसाप्रमाण या ब्रह्मांडाच्या ऊर्जेचं ऍक्टिव्हनेस किंवा स्थापन होतो ना ही ऊर्जा, तेव्हा तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्ही जे विचार कराल ते घडायला लागतं. जी नाही विचार केला, सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज तुमच्याकडे धावून धावून येणार. तुम्हाला कोणाला काही मारायची गरजच नाही. ऑटोमॅटिक, कारण तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्ट झालात. ब्रह्मांडाच्या ऊर्जेमुळे प्रत्येक गोष्ट चालून तुमच्या दारात येणार. प्रत्येक गोष्ट तुमच्या दारात चालून येणार. Each and every positive vibrations energy that you accept from your life will walk towards you and knock your door. अरे, ब्रह्मांडाची ऊर्जामध्ये इतकी ताकद आहे की साक्षात लक्ष्मी येऊन तुमचा डोर नॉक करेल. फक्त तुम्हाला दरवाजा उघडायचं देर आहे. पुढे सहस्त्र चक्र, आज्ञा चक्र, थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र आणि अनाहत चक्रला आपण ब्रह्मांडाच्या ऊर्जेमध्ये भरभरून ऍक्टिव्हेट करून पुढे मणिपूर चक्र. सगळी निगेटिव्ह एनर्जीज खाली ढकलता जोरात आणि वरून आलेली सगळी पॉझिटिव्ह एनर्जीज मणिपूर चक्रामध्ये आपण ऍक्टिव्हेट केलेला आहे. वा, तुमच्या आयुष्यात येणारे हर एक क्षण तुमच्या आयुष्यात भरभराटीचा येतो. पैसा घेऊन येतो. ताकद, नेम, फेम, मनी भरभरून वाहत राहील तर तुमचं हे मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट असेल. चला पुढे जाऊया. सहस्त्र चक्र, आज्ञा चक्र, थ्रोट चक्र, अनाहत चक्र आणि मणिपूर चक्रानंतर आलो आपण सॅक्रल, दॅट इज स्वादिष्टान चक्र. नाभीच्या वर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नाभीच्या वरच्या चक्रामध्ये आपल्याला आणायचं आहे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नाभीच्या वरच्या भागाकडे आणून सगळी नेगेटिव्ह एनर्जीज खाली ढकलत जायचं आहे. व्हिज्युअलाइज ऑल द नेगेटिव्ह एनर्जीज फ्रॉम युअर सहस्त्र, from your sacral, that is Swadhisthana, sacral, that is Swadhisthana. त्यातले सगळे नेगेटिव्ह एनर्जीज खाली ढकलते हुए fill the sacral chakra with all the cosmic energy. पूरी ब्रह्मांड की ऊर्जा, पुऱ्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेने ते सॅक्रलला आपण व्हाईट लाईटनी भरलेला आहे. पुढे या रूट चक्र, दॅट इज युअर प्रायव्हेट पार्ट्स. रूट चक्र ऍक्टिव्हेट असेल तर तुमचं आयुष्य खूप बलवान आणि आयुष्य निरोगी राहतं. खूप खूप लंबा जीवन, लंबी आयुष्य मिळते तुम्हाला. तर कधीही रूट चक्र ऍक्टिव्हेट पाहिजे. डिलीट ऑल द नेगेटिव्ह एनर्जीज, ब्लॉकेजेस, ब्लॅक एनर्जी. ज्यांच्यावर ब्लॅक मॅजिक असतं त्यांचं रूट चक्र डिस्टर्ब असतं, त्यांचं सॅक्रल डिस्टर्ब नंतर त्यांचं सहस्त्र चक्र डिस्टर्ब होतं आणि हार्ट चक्र डिस्टर्ब होतं. डिलीट ऑल द नेगेटिव्ह एनर्जीज, पुश डाउनवर्ड्स, फिल व्हाईट लाईट. ब्रह्मांडाच्या ऊर्जेने तुमचा मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट करा.
पूर्णपणे मूलाधार चक्रावर कॉन्सन्ट्रेट करत राहायचं आहे. बघा तिथे व्हाईट लाईट एनर्जीने भरपूर भरलंय. सगळं निगेटिव्ह एनर्जीज खाली ढकलत तुमचे हिप्स, थाईज, नी, सगळं नीचे, हिप्सचे, थाईजचे सगळे रोग खाली ढकलत, सगळं आम्ल, पित्त, वात सगळं वरून खालीपर्यंत खेचून 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 तुमच्या काफ मधून, तुमच्या अँकल्स मधून, तुमच्या फीट मधून मदर अर्थ मध्ये जात आहे. फील इट, विज्युअलाइज इट व्हेरी ब्युटिफुली. दन पूर्ण असं फील करा की गटरचं पाणी तुमच्या पायातून वाहत आहे. विज्युअलाइज करा सगळं निगेटिव्ह एनर्जी गटरचं पाणी खाली वाहत आहे. आणि वरून ब्रह्मांडातून व्हाईट लाईट, जसं स्पॉट लाईट तुमच्या डोक्यावर पडली आहे, पूर्ण स्पॉट लाईट मध्ये तुम्ही बसलात. ही ब्रह्मांडाची ऊर्जेच्या एक फुग्यात बसलात तुम्ही. ब्रह्मांडाची ऊर्जा चारी बाजूनी तुमच्याला घेरलेली आहे. तुम्ही पूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्जेच्या फुगेत बसलात. व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. फील, विज्युअलाइज. आपल्या हातावर कॉन्सन्ट्रेट करा, तिथे ब्रह्मांडाची ऊर्जा तरंगत असेल तुमच्या हातावर. वाह, व्हायब्रेशन्स फील करा. ब्युटिफुल, ब्युटिफुल. आता तुम्ही पूर्णपणे या ऊर्जेत 5-10 मिनिट बसायचं आहे. फील द व्हाईट लाईट एनर्जी. असं फील करा की तुम्ही बसलात, आजूबाजू फक्त ब्रह्मांडाची ऊर्जा गर 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 पूर्ण तुमच्या अवतीभोवती फिरत आहे. व्हायब्रेशन्स हाताला, पायाला, कानाला, नाकाला, चारी बाजू, फोरहेडवर, तुमच्या कपाळावर, तुमच्या डोळ्यांवर, सगळीकडे तुमच्या हार्टवर, everywhere it's spreading. Very beautiful, very beautiful, very beautiful. Feel the energies around you. हे मोमेंट ते मोमेंट आहे की तुम्ही तुमच्या मनातलं अफर्मेटिव्ह बोलायचं आहे की माझ्या माइंड, सोल, बॉडीतून सगळी ब्लॅक मॅजिक, निगेटिव्ह एनर्जीज, सगळे ब्लॅक एनर्जीज पूर्ण रसातळाला, जमिनीत, मदर अर्थ मध्ये, या धरतीमध्ये एंटर केलेली आहे. आणि वरून ब्रह्मांडातून व्हाईट लाईट येऊन माझं माइंड, सोल, बॉडी एकदम पवित्र, तृप्त ब्रह्मांडाच्या ऊर्जेने मी भरलेली आहे. आणि रोगराई, दुःख, दर्द, दरिद्रता पूर्ण मदर अर्थ मध्ये घेऊन निघून गेलेली आहे. आणि भरभराटीवरून मला प्राप्त झालेली आहे. आणि थँक्यू, थँक्यू, थँक्यू युनिवर्स. थँक्यू एंजल्स, गार्डियन्स, इष्टदेवता, आपले फोर फादर्स, सगळ्यांना आठवण करून थँक्यू, थँक्यू. फील द एनर्जी, व्हायब्रेशन्स. Feel the energies and vibrations. Feel the energies and vibrations. Thank you. Slowly rub your hands, put on your eyes. कुणाला बघायचं नाही, सरळ आपल्या तळव्यांनाच बघायचं हाताच्या. Rub your hands, put on your eyes, open your eyes, looking at your palm. हाताच्या तळव्यांना बघत आपल्याला उठायचं आहे. आपल्या हातांच्या तळव्यांना बघत. आता मला कोण पहिल्यांदा म्यूट करून सांगणार की कसं वाटलं तुम्हाला? राजा.
Please unmute and tell me how you felt in this cosmic energies. कुणाला फील झाले व्हायब्रेशन्स त्याने हात वर करा. Good evening, ma'am. मनीषा, good evening, good evening. Ma'am, Where are you from? yeah, ma'am. Where are you from? Ma'am, I'm from Bhopal, Madhya Pradesh. हेलो, आपने कहाँ पे देखा ये ऐड? मैम मैं एक आपके ग्रुप से जुड़ा हुआ था, तो Okay. जस्ट अभी मेरे पास व्हाट्सएप मैसेज आया, मैंने लेट देखा, तो आई लेट ज्वाइन. Thank you, thank you. How you felt? थोड़ा रिलैक्स लगा मैम. एक्चुअली बहुत सारा मतलब आज दिन भर का थोड़ा थकान था, ट्रैवलिंग करके आया था. तो आपने जो अभी रेमेडीज बताई, प्रोसेस बताई, उससे थोड़ा मतलब ये कह लीजिए कि फोरहेड में थोड़ा सा आई फील काम. Okay. आपको वाइब्रेशंस फील हुए? Do you know anything about Reiki? या मैम, आई Ki. डन रेकी Okay. फर्स्ट डिग्री. So did you feel the vibration? A little bit, First. Okay. for a Did you slight feel? movement. Yeah, a little bit and for a slight movement. Because so you have to use salt workout daily because you are not into cosmic energies that will create obstacles in your life. Your lower chakras also blocked. So Okay. be careful. So do the salting daily. Okay? Right. Thank you. Mute it. Thank you. शाहजी. Actually, जितना आप बता रहे थे, आई डोंट नो, मतलब मैं जितना अंडरस्टैंड कर पा रहा था आपकी लैंग्वेज को, मैं बीच में इंटरप्ट करके बोलता, मैम थोड़ा हिंदी में बताइए, इंग्लिश में बताइए, बट मैं आई अंडरस्टैंड ऑल दिस. Okay. Next time I'll send you my recording of Hindi. You just connect me on my WhatsApp. Yeah. Fine. Yeah. Thank Thank you. you so much. Thank you. Right. Yeah. Mute it. मनीषा मॅडम, शहाजी चल बोल बाबा लवकर. मला Next time I will just स्टार्टिंगला concentrate for Hindi only. No Marathi and all. No English, no Marathi. हिंदी सबको समझ में आती है, हिंदी में बात करूंगी. शहाजी. थैंक यू सो मच कि आपने मेरा प्रपोजल एक्सेप्ट किया. थैंक यू. या शहाजी. पहले मेरे को ऊपर से दबाव पड़ा नहीं और मराठी बोल. पहिल्यांदा डोकं खूप जड झालं आणि डोकं असं सरकल्यासारखं झालं. पूर्ण असं बॉडीला, हातामध्ये हात वगैरे असे व्हायब्रेट झाले. वा गुड शहाजी ग्रेट. काय खूप दिसलं रिलॅक्स वगैरे की झालं. नाही? काय व्हायब्रेशन्स पूर्ण वगैरे काय? वाईट दिसत आणि हात एकदम असे थरथरत होते. सॉल्टचं कर रजत. पूर्ण ओके. आणि हातामध्ये थोडं व्हायब्रेशन्स फील झाले? हॅलो. हा बोला. व्हायब्रेशन झाले. डोकं जड झालं आधी आणि डोकं जड झाल्यानंतर थोडस हाताला मुंग्या आल्यासारखं झालं. म्हणजे थोडस फ्रेश वाटलं जरा असं. जे मला मध्ये ते हे झालं. पायाला आणि पण तुम्ही थोडेसे कुठून मुंग्या आहात? आल्या. मी इथं पुण्यातच. मी तुम्हाला काय? पर्सनलला मेसेज केला होता. वसुधा तुंगे. अच्छा भावसार. हा भाऊसाहेब. ओके थँक्यू. मनीषा मॅडम. माझ्या इथे डोक्याला असं थोडस मुंग्या आल्यासारखं जड झालं आणि हातांना मुंग्या आल्यासारखं झालं जरा. व्हायब्रेशन्स डोक्याला फील थोड्या झाले? वेळ हाताला व्हायब्रेशन फील झालं आणि डोक्याला थोडंसं वाटलं. एका साईडला फक्त असं अर्धचंद्राकृती डोक्यात. ओके. छाया मॅडम. छाया. हा मॅडम, माझं आहे ना डोकं जड पडलंय
जड झाला खूप असं, आणि एका हाताला खूप मुंग्या आल्या. डाव्या हाताला आलं की उजव्या हाताला? उजव्या हाताला. Okay. Okay, who is this Rohini? How you felt? From where you joined me? I'm from Mumbai. Okay. मला डोक्याला थोडंसं जड वाटलं. मला व्हायब्रेशन्स तेवढ्या नाही जाणवल्या. पण ऍक्च्युली टाइम आहे. सो व्हायब्रेशन्स वगैरे असं काही मुंग्या वगैरे नाही आल्या. पण मला डोकं थोडंसं जड वाटलं. Okay, so I'll tell you your lower chakras are blocked. Okay, you should have felt the vibrations that will help you to heal your blockages. Okay? ओके, थँक्स मॅम. Yeah. Yes. Okay. Thank you. राहुल, कसं वाटलं तुम्हाला हे हिलिंग सेशन? सरिका मॅडम, तुम्ही बोललात? नाही मॅडम, मला हाताला, डाव्या हाताला असं बॉल सारखं वाटलं एकदम हेवी हेवी. एनर्जी. लेफ्ट हँडला असं बॉल, हातामध्ये असं गोळा कसा असतो तसं, आणि पूर्ण इथे पूर्ण व्हाईट हे होतं, आणि पूर्ण बॉडीच्या आजूबाजूला असं व्हाईट चक्र होतं. वा वा वा, तुम्ही मेडिटेशन चालू ठेवा. खूप छान. अजून 90 डेज मध्ये खूप छान रिझल्ट येईल. यू विल फील द एनर्जीज, कॉस्मिक एनर्जीज ब्राईटली. म्हणजे तुमचं सहस्त्र चक्र ओपन होऊन जाईल. ओके. हा सर, हा बोला, बोलिए सर. म्यूट, अनम्यूट करके बोलिए राजा जी. मैम, कोई ये स्पेसिफिक टाइम है इसका कि मुझे इतने ड्यूरेशन में या इस टाइम में ही मतलब ये मेडिटेशन करना है? कभी भी कीजिए. देखो, व्हाट इज रेकी, सबसे पहली बात समझ लो व्हाट इज रेकी. मैं आपको बताऊंगी रेकी क्या है. ये ना ब्रह्मांड की ऊर्जा है. जब कोई भी इंसान बर्थ लेता है तब आपके शरीर में एक सोल आता है. राइट, वी कॉल इट सोल. कोई दिया बताता है, कोई सोल बताता है, एवरीथिंग. बट वो जो सोल होता है ना, वो कहाँ से आता है? ब्रह्मांड से आता है. न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स ये मिलके एक जीवाणु क्रिएट होता है, और वही जीवाणु से एक शरीर को जीव की प्राप्ति. ये तो कोई भी हो, यही चीज होता है. फिर इंसान हो, जानवर, या कोई भी हो, या कोई कीड़े मकोड़े हो, सबके साथ यही होता है. सो ये जो आत्मा जहां से आता है वो है ब्रह्मांड. जब ब्रह्मांड से एक ऊर्जा निकल के आके एक शरीर को ऊर्जा देती है. ओके, द फायर इज ऑलवेज लाइट एंड इनर आवर बॉडी, दैट इज कॉल्ड सोल. उस सोल को कॉस्मिक एनर्जीज चाहिए होती है. वो जहां से आई है ना, वो ऊर्जा चाहिए होती है, बिकॉज इट इज अ कॉस्मिक बेस्ड. ब्रह्मांड का एक कण होता है जो अपने शरीर को चलाता है. ओके, तो ब्रह्मांड के उस कण को अगर ब्रह्मांड की ऊर्जा प्राप्त होती है, गॉट इट? सो व्हाट a car needs, a driving four-wheeler car needs a petrol to drive properly. Okay, the same thing here कि हमारे शरीर में 7 चक्र होते हैं. हर एक चक्र में कॉस्मिक एनर्जीज भरी पड़ी होती है. ये चक्र मतलब ये एक खड्डा, एक पेट्रोल का टंकी होता है, एक कॉस्मिक एनर्जी की टंकी होती है. ऐसी 7 टंकी होती है. जहां पे कॉस्मिक एनर्जी भरी पड़ी रहेगी ना, तभी आपके जीवन को हर्ष और उल्लास के साथ भरा पड़ा रहता है. प्रॉस्पेरिटी, हेल्थ, वेल्थ, मनी, ये भर भर के मिलता है आपको. आपको सोचने की जरूरत नहीं, आपके दरवाजे पे, आपके पैरों में चीजें रहती है. मैंने मेरे जीवन में मेरा लाइफ चेंज. आई एम अ स्मॉल मिडिल क्लास फीमेल. जब मेरी शादी हुई, आई एम फ्रॉम सोलापुर, एंड बहुत ऐसे साधारण, मैं मदर फादर बहुत साधारण. मैंने चाइल्ड लेबर किया है. ओके,
एंड ये सब करते हुए आज यहाँ तक हूँ। जब मेरी शादी हुई तब भी बहुत डिफिकल्टीज आई फेस्ड, एंड जब मैंने ये ऊर्जा में मैं आई ना, कोइंसिडेंटली या बाय द ग्रेस ऑफ गॉड, मेरी लाइफ तो पूरी 6 महीने में चेंज हो गई। 6 months, इट टुक ओनली 6 months। ओके ओके एक रंग से राजा बनने में मुझे सिर्फ 6 महीने लगे, 6 महीने। दैट्स इट एंड Great. इवन आई एम अ लिविंग पर्सन। स्वामी समर्थ ले लो या साईं बाबा या कोई भी संत ले लो, ये सब इंसान ही है। इनमें जब कॉस्मिक एनर्जीज भर जाती है ना, तभी आपके जीवन में जो आप सोचते हो ना, वो क्रिएट होता है। Exactly. Actually, And ma'am, आपके that different type of people and they have their own perception. Somebody told me कि यानी आपको सिर्फ एक particular specific time में करना है, time frame में करना है, at मैंने night ना or मेरे in को a एक बार है ना Brahmur, कॉस्मिक, like that. इसलिए मैंने नहीं आपसे नहीं वो नहीं शेयर नहीं किया. नहीं। आपको बताऊं, मैंने टॉयलेट में भी रेकी ली है। Okay. मैंने ना वो सब एक्सपीरियंस किया है। देखो, ब्रह्मांड की ऊर्जा सब जगह है। वो ऊर्जा ये नहीं देखती कि ये टॉयलेट है, ये है, वो है। बस एक होता है कि नेगेटिव प्लेस में नेगेटिव चीजें ही होती, नेगेटिव ऊर्जा ही होती, That's बराबर। it. आजकल अभी Good आप question. मेरा अगर वॉशरूम देखोगे तो 5 स्टार की तरह वॉशरूम है, बट ऊर्जा है 5 स्टार। तो किसी का घर है ना एकदम 7 करोड़ 8 करोड़ 10 करोड़ का घर है, चलो हर एक चीज। मेरा एक दोस्त ने मुझे कॉल करके बोला कि मैंने घर लिया है, मेरा फर्नीचर इधर से आया, जापान से आया, ये इधर से आया, वो मेरा वास इधर से है, वो इधर से है, आप आइए पूजा में। जब मैं गई थी ना वहां पे, आई कुडंट सी एनी वाइब्रेशंस एंड एनर्जी। आई बिलीव इन वाइब्रेशंस एंड एनर्जी। आज मेरे पास पैसा आया, मेरा अगर आप ऑफिस देखोगे, शहाजी तूने माझा ऑफिस बघितलंय, छोटं आहे ना, म्यूट कर। से कई गुना बड़ा मेरा बंगलो है, या फिर मेरे ऑफिसेज है, मेरे पास बहुत कुछ है। मेरे पास मैं उठ के उधर से उधर जा सकती हूँ। एक है ना 1000 स्क्वायर फीट के जगह में मैं ऑफिस बना सकती हूँ, बट मेरा चेयर उधर ही रहता है जहाँ पे मैंने पहली बार रखी। मैंने किसी को अट्यून किया, जहां से मैंने शुरुआत की, वहीं पे मेरा ऑफिस है। Okay. सब लोग बोलते हैं इधर ही करते हो, हाँ इधर ही करते, बिकॉज आई नो द वाइब्रेशंस एंड एनर्जीज व्हाट आई रिसीव देयर। आई फेल्ट द एनर्जी। मनी एनर्जी होती है, मनी रेकी होती है, ये ऊर्जा होती है, वो ऊर्जा, हर एक ऊर्जा अलग होती है। स्वामी समर्थच्या ऊर्जा आहे ना मनीषा मॅडम, ते वेगळी आहे। साईबाबांची ऊर्जा वेगळी आहे, ते आपण कधीतरी घेऊ। प्रत्येक ऊर्जेचं एक महत्व आहे। सिद्धिविनायक ऑफ दादर, उसकी ऊर्जा अलग है, एंड टिटवाळा, हे दोनों भी गणपती आहे, पण प्रत्येकाची ऊर्जा वेगळी आहे। दगडूशेठ, ऊर्जाच वेगळी आहे। प्रत्येकाकडे वेगळा गोष्ट प्राप्त होते। तुम्ही स्वामी समर्थांना जाऊन पैसे मागितले तर पैसे नाही मिळणार तुम्हाला। ते पीस ऑफ माइंड, शांतीची ऊर्जा आहे। प्रत्येक ऊर्जा वेगळी असती। माणसाला समजलं ना, ते तिथंच ती गोष्ट मागायची। हर एक ऊर्जा अलग, गणपति की अलग। एक ही गणपति होते हैं ना, अलग अलग जगह। एक गणपति पुले है, राइट, सिद्धिविनायक है, टिटवाला है, गली गली में गणपति रहती है, सबकी ऊर्जाएं अलग रहती है। लालबाग का राजा, वो जीरो से हीरो हो गया गणपति। सी द वाइब्रेशन, व्हाट टाइप ऑफ वाइब्रेशन दैट एनर्जी दैट प्लेस इज हैविंग, कि जहाँ पे वो बैठा है। तो क्यों अभी तक इतना सब लेके अलग जगह पे क्यों नहीं बैठा, उधर ही इतने ही जगह पे ही वो लालबाग का राजा क्यों बिठाते हैं, है ना। सो जो जगह होती है, वाइब्रेशंस होते हैं, दैट इज वेरी इंपॉर्टेंट। तो हर वक्त वाइब्रेशंस को लेके चलो। बड़े बड़े पॉलिटिशियंस है, बड़े बड़े शाहरुख खान, सलमान खान, या कोई हिंदू है, मुस्लिम है, हर एक बंदा वाइब्रेशन एनर्जी वर्कआउट से ही ऊपर आया है। एंड दिस इज द फैक्ट, दिस इज रियलिटी। और हम लोग अपने जीवन में सिर्फ कष्ट करते हैं, ये करते हैं। आपको लगता है कि अब बच्चा हो गया, बच्चे को थोड़ा बड़ा करो,
स्कूल में 3.5 साल में स्कूल में डालो, 5th स्टैंडर्ड से हायर क्लासेस में डालो, उसके बाद उसको कॉलेज में डालो, उसके बाद उसको और आगे का स्टडीज में डालो, उसके बाद शादी कर दो, खत्म, लाइफ खत्म। बट एग्जैक्टली उसको कहीं आपने सिखाया एनर्जी वर्क का? डिड यू टॉट हिम व्हाट इज एनर्जी? किस तरीके की एनर्जी आपको अट्रैक्ट करनी है आपके जीवन में, एंड हाउ टू अट्रैक्ट एनर्जी, इसके भी कोर्सेज होने चाहिए। ब्रह्मांड से आए हो, ब्रह्मांड की ऊर्जा लेके चलो, आपके पूरे जीवन में प्रॉस्पेरिटी भरी पड़ी रहेगी। फैक्ट। दिस इज द फैक्ट। बहुत सारे लोग रहते हैं ना, बहुत कष्ट करते हैं, बहुत कष्ट, इतने जीवन में कष्ट करते हैं, उनके पास कष्ट किया हुआ पैसा भी वापस नहीं आता। 5-6 साल से वो लोग शांति क्लास गए ना, 5 से 6 साल से वो लोग एक ही, मतलब एक जगह से थोड़ा ऊपर अपग्रेड भी नहीं होते हैं जल्दी। उन्होंने त्याच्यात नको दुसरं, उन्होंने दिन रात मेहनत, मेरे यहाँ पे दादर में है जो ने ढक्कन गाड़ी चलाते हैं ना वर्कर्स, वो लोग बढ़ते भी नहीं आगे। मैं ना 10-10, 20-20 साल से वो उनको उधर ही देखा है। सो इफ दे शिफ्ट द एनर्जी, वो इजीली बढ़ेंगे। आप, मेरे पास एक क्लाइंट आया था, लॉकडाउन था, वेंटिलेटर पे उसकी वाइफ थी, एंड व्हाट शी डिड, कुछ तो काम करते वक्त वो गिर गई और वेंटिलेटर पे गए। उसकी लड़की थी और हस्बैंड था। उस वक्त मैंने हीलिंग किया हेल्थ के ऊपर बहुत स्ट्रांगली। शी इज लाइव नाउ ऑल्सो। कोई वेंटिलेटर से वापस नहीं आता है, बहुत लकी होते हैं जो वापस आते हैं, बहुत लकी होते हैं। सो ऐसे डिफरेंट चीजें होती रहती है। मैंने वीजा के ऊपर काम किए, बहुत सालों से वीजा नहीं मिलती, वीजा के ऊपर किया। बच्चे लोग हमारे जाके फॉरेन में, पूरे माँ बाप पूरा पैसा डाल देते हैं, उनको फॉरेन में भेज देते हैं, एंड व्हाट हैपेंस देयर, पढ़ाई लिखाई करते हैं, पूरा भी 50 लाख 60 लाख कर्जे में माँ बाप डूबते हैं, इनको जॉब नहीं मिलती है। ऐसे लोगों को भी जॉब के लिए हमने हीलिंग दी है। वेरी ग्रेट टू से कि कॉस्मिक एनर्जी वर्क्स एवरीवेयर। मैंने बहुत सारे डिस्टेंस हीलिंग किया। अभी आप लोग है ना, सब लोग वहां पे डिस्टेंस में बैठे हो, लेकिन सिर्फ मेरे वर्ड्स के ऊपर आपके पास एनर्जीज आई। मनीषा मॅडम, त्या दिवशी पण मी म्हटलं होतं, स्वामी समर्थांनी किंवा साईबाबांनी खुद में इतनी ऊर्जा एक्टिवेट की है ना, आप उनका नाम भी लोगे ना, आपका काम हो जाएगा। बस एक है कि आप में भी कॉस्मिक एनर्जी होनी चाहिए, वेरी इंपॉर्टेंट। मैं जाती हूँ ना, शिरडी जाती हूँ, अभी शिरडी संस्थान है ना, शिरडी संस्थान, वहां पे मेरा सेशन होने वाला है रेकी, संस्थान वालों ने दिया है। सो व्हाट आई से कि इफ यू आर कैरिंग कॉस्मिक एनर्जीज, तो आपको भगवान के मंदिर में जाके कुछ मांगने की जरूरत नहीं है, वो खुद दे देगा। उसको पता है आपको क्या देगा, बिकॉज ही नोज यू आर हैविंग दैट एनर्जी, दैट उसको पता है कि आप उसके गाव वाले हो। समझ में आया? आता आपलं लग्न झालंय मनीषा मॅडम, तुमच्या गावाकडनं माहेरातून आल्यावर तुम्ही काय बोलणार? ये ग, बस ग, खा ग, तिने बोलायच्या आधी सगळ्या गोष्टी हातात असतील, मग चहा पाणी कॉफी जेवण तसं आपल्या बरोबर घडणार। सेम थिंग विल हॅपन विथ अस, कारण की आपण त्यांचे गाववाले आहे ना। तर सगळ्यांनी ब्रह्मांडाची ऊर्जा खुद में इतना एक्टिवेट करो कि आप उनके गांव वाले बन जाओ, तो आपको कुछ मांगने की जरूरत ही नहीं, ऑटोमेटिक सब हाथ में, राइट? बरोबर की नाही मनीषा मॅडम? एकदम बरोबर है ना? तर एवढं सिंपल लॉजिक आहे। आपण आपल्या आयुष्यात जर ह्या रेकीचे कोर्सेस केलेत सगळ्या बायकांनी, किंवा एक एक व्यक्ति घर में एक बंदा अगर रेकी सीखता है तो वो सबको हील कर सकता है। दैट्स इट। चला, कसं वाटलं? एकदम मस्त मस्त ना? चला भेटू, काय ते इव्हेंट करा तुम्ही, मी येईन। हो ठरवायचं लवकरच इव्हेंट करायचा आहे बरेच थैंक जण यू। तयार आहेत हाँ, रोहिणी जी कैसे लगा आपको? आप कहाँ से हो? आई डोंट नो, आई हैव नॉट सीन यू एनीवेयर।
सुषमा, वेरी लेट एंट्री है सुषमा जी आपकी. रोहिणी, कॅन यू हिअर मी मी? मुंबईवरून आहे. अच्छा, तुम्ही मला कधी जॉईन केलं होतं याआधी? नाही. मी फर्स्ट टाइम हे रेकीचं सेशन अटेंड केलं लाईव्ह. यू कॅन व्हॉट्सअप मी फॉर द डिटेल्स ऑल्सो. ओके. हां, ठीक आहे. ओके. बाय एव्हरीबडी. गुड नाईट. या बाय. गुड थँक नाईट. यू टू बी हिअर. थँक्स. थँक यू. राधे बाय राधे. बाय मैम. थँक्स. गुड नाइट. थैंक यू. गुड नाईट. थँक यू. मनीषा मॅडम थांबा. काय? सगळ्यांना काढ. एव्हरीबडी कॅन लिव्ह. मनीषा मॅडम थांबते. हा बोला ना. आलं का आवाज? हो आता आलाय. हा बोला, कसं वाटलं? एकदम मस्त. खूप बरं छान वाटलं ना? वाटलं. अरे हो. माझे हो लाईव्ह बरं वाटलं. बघा, पण एवढे लोक नाही जॉईन झाले आपले. हो का? ते मनीषा टिकारला पण लक्षात नाही आलं वाटतं. ते लक्षात नाही आलेलं दिसतंय त्यांना, म्हणून त्यांनी जॉईन नाही केलेलं दिसतंय लवकर. बरेच लोक नाहीये, म्हणजे आता रात्र झाली, झोपले वगैरे असतील ना. हा. दिवसा ठेवूया एकदा आपण, दुपारी वगैरे. मला वेळच नसतो, त्या हिशोबातच बघू आपण. बरं तुमच्याच वेळेनुसार. हा. आणि मला काय नंतर म्हटलं? पर्सनल मस्त वाटलं. मला पर्सनल फोन पण करायचा एकदा. काय झालं? केव्हा? नाही, आपण फोनवर बोलूया ना. हो चालेल. तुम्हाला वेळ ओके. असेल तेव्हा मला वेळ टाका, मी फोन लावते मग. हा. तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायचं, कन्सल्टेशन पाहिजे का? ते नंतरचं म्हणजे अपॉइंटमेंट पण घ्यायची आहे, पण त्याच्या आधी थोडं बोलायचं पण आहे. कशा संदर्भात आहे? आपण परवा पाठवलं होतं ना, तुम्ही पाहिलं ना? सगळेजण आहेत ना आता ग्रुप. बोलूया आपण. हो. ओके. चला बाय. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट.